नमस्कार मित्रांनो, बी.एड सेकंड इयर थर्ड सेमच्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचा विषय शिक्षणातील नाट्य आणि कला. तर आज आपण कला आणि कलेचे प्रकार याबद्दल चर्चा करणार आहोत. तर आपण सर्वांनी ऐकलेला की 64 कला आहेत आणि या 64 कला कोणत्या याबद्दल सविस्तर एका व्हिडिओमध्ये आपण त्या कलांची नावं आणि त्याबद्दल थोडक्यात विश्लेषण सुद्धा यानंतरच्या प्रत्येक व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तर पहा, सर्वसाधारणपणे कलेचे 64 प्रकार प्रसिद्ध आहेत. तर ही 64 प्रकारच्या कला कुठल्या कुठल्या ग्रंथात आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलेलं आहे. शुक्रनीती, काही तंत्रे व कामसूत्र इत्यादी ग्रंथामध्ये या 64 कलांची नावे देण्यात आलेली आढळतात. तर ही नावे सर्वत्र सारखी जरी नाही, त्यामध्ये थोडाफार नक्कीच फरक आहे, परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये यामध्ये साम्यता सुद्धा आपल्याला दिसून येते. तर कामसूत्र या ग्रंथातले 64 जे कला प्रकार दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिला कला प्रकार पहा, गीत. गीत म्हणजे गायन, गाणं म्हणणे. तर हा कला प्रकार आहे आणि आपल्या सर्वांना हा कला प्रकार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. दुसरा कला प्रकार वाद्य. वाद्य म्हणजे कुठल्या प्रकारचं वाद्य वाजवणे, वादन करणे, म्हणजे आपल्याला माहिती आहे ढोलकी, तबला किंवा अनेक प्रकार आहेत. तर म्हणजे ज्या त्या प्रदेशात तिथल्या परिस्थितीनुसार जो ते वाद्य वाजवल्या जातात. आणि नृत्य, नृत्य ही तर अतिशय महत्वाची कला आहे. आणि त्यानंतर नाट्य आहे. नाट्य म्हणजे नाटक, जसं आपण पहा या शिक्षणातील नाट्य आणि कला या प्रकार म्हणजे या विषयामध्ये नाटक, नाटकाचे प्रकार, आशयानुसार, सादरीकरणानुसार आणि अनेक हे पाहिलेले आहे आणि पाहणार सुद्धा. यानंतर आलेख. आलेख म्हणजे चित्र काढणे सुद्धा होते, आलेख. आणि त्यानंतर 6वा प्रकार आहे पहा, विशेषक छेद्य. आता विशेषक छेद्य म्हणजे काय, तर हा कला प्रकार थोडा म्हणजे शब्दच थोडा नवीन आहे आणि थोडा कठीण सुद्धा वाटतो, तरी पण आपल्याला माहित असावा. तिलक लावण्यासाठी साचे बनवणे. आता तिलक कशाला, आपण पहा म्हणजे या अगोदर जे पौराणिक किंवा ऐतिहासिक जे पुरुष लावायचे त्या पद्धतीने लावण्याची परंपरा आपल्यात आजही आहे. आणि हे तिलक लावल्या जातात ना, त्याचे साचे बनवल्या जातात आणि त्याच्यामध्ये मग ते तिलक टाकून तो साचा कपाळाला लावला जातो, म्हणजे जसंच्या तसं ते तिलक लागलं जाते. यानंतर 7व्या प्रकारची कला, तंडुल कुसुमावल्लिविकार. आता पहा, नावच कसं लांब लचक आहे आणि ही 64 कला प्रकारामधली एक कला आहे. तर याचा अर्थ काय होतो, तांदूळ व फुले यांच्या साहाय्याने रांगोळी किंवा नक्षी काढणे. तर अनेक म्हणजे ज्या महिला मंडळी आहे तर त्या वेगवेगळ्या पद्धतीनं रांगोळी काढताना स्वतःची कलाकुसरी दाखवताना आपल्याला दिसून येतात. तर हे काही रांगोळीच्या साहाय्याने काढतात, तर त्यामध्ये काही तांदूळ व फुले यांचा सुद्धा उपयोग करताना आपल्याला दिसून येतो आणि या रांगोळी अतिशय सुंदर दिसतात. आणि त्याचप्रमाणे याच तांदूळ व फुले यांचा उपयोग करून नक्षी सुद्धा काढल्या जातात. तर हे झाल्या 7 कला. आणि 8व्या क्रमांकाची कला आहे पुष्पास्तरण. आता पुष्प म्हणजे फुल, स्तरण म्हणजे त्याचा स्तर लावणे. तर ही काय, फुलांची शय्या तयार करणे. तर काही जणांना फुलांच्या शय्यावर झोपण्याची आवड असते, त्याप्रमाणे ते त्या प्रकारच्या कला तज्ज्ञांना बोलवून तशी फुले आणून त्या फुलांची शय्या तयार करतात. आणि आता 9व्या क्रमांकाची कला पहा, दशनव सनांगराग. पहा म्हणजे एक एक शब्द मी थोडा जोर देतोय, कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला स्पष्टपणे ऐकायला आलाही पाहिजे आणि या प्रत्येक शब्दाचा अर्थ सुद्धा काय होतो हे सुद्धा, म्हणजे अनेक शब्द, दशनव सनांग राग, त्याच्यामुळे प्रत्येक 2-2 शब्दाचा सुद्धा वेगळा अर्थ आपल्याला काढ. तर दात, वस्त्र व शरीराची विविध अंगे यांना रंगविणे किंवा कलापूर्ण ढंगाने सजवणे. तर पहा म्हणजे कुणाला दात सजवण्याची आवड असते, वस्त्र सजवण्याची, शरीराची वरचे अंगावरचे कपडे, त्याचप्रमाणे शरीराचे विविध अवयव आहे, अर्थातच विविध अंगे यांना सुद्धा रंगवण्याची जी कला आहे तर ती कला पूर्ण ढंगाने सजवतात. ही सुद्धा एक कला प्रकारात येते आणि ही कला 9व्या प्रकारात आपण इथे पाहिलेली आहे. तर यानंतर पहा, काही लोकांना सवय असते की ऋतुमानानुसार घर शृंगारतात. तर या कलेला काय म्हटलं, मनी भूमी का कर्म. म्हणजे मनी भूमी म्हणजे जमीन होते. तर ते जमीन म्हणजे घर कुठे असते, जमिनीवर असते. तर त्या एकंदरीत जमीन आणि जमिनीवरचे जे घर असते त्या घराचे सर्व भाग, खोल्या, समोरचा दरवाजा वगैरे सर्व या वेगवेगळ्या प्रकाराने ते रंगवतात आणि शृंगारतात
आणि याला आपण मनी भूमिका कर्म असं कलेला या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि 11व्या क्रमांकाची कला शयन रचना. 12व्या क्रमांकाची कला आहे उदक वाद्य. उदक वाद्य म्हणजे जलतरंग वाजवणे. उदक वाद्य म्हणजे काय बघा, जलतरंग वाजवणे म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये जर दगड टाकला ना तर त्याच्यावर तरंग उडतात, ते एक प्रकारचा विशिष्ट आवाज सुद्धा येतो. आणि अशाच प्रकारचं एक वाद्य सुद्धा उदक वाद्य असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर आज आपण 12 कला पाहिलेल्या आहे, कलेचे 12 प्रकार पाहिलेले आहे. आणि यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं आपण नक्कीच म्हणजे चांगलं निरीक्षण करा आणि त्याचं नेहमी म्हणजे आपण जसं कुठेही समजा बसलेला असाल तर बसलेला असताना सुद्धा आपला माझा हा व्हिडिओ पाहू शकता. आणि त्याप्रमाणे आपण जर प्रत्येक व्हिडिओ माझा पाहिला कुठल्या प्रकारे आपण खंड पाडू नये, कारण खंड जर पडला तर त्याच्यामध्ये कुठेतरी खंड पडल्यानंतर कुठेतरी कमतरता राहते. म्हणून आपल्याला माझं एवढंच आव्हान आहे की हे चॅनल वारंवार पहा, नेहमी पहा. माझ्या चॅनलचं नाव आहे थेट सामान्य माणसापर्यंत. जय हिंद.